की अरे येशू ख्रिस्त आम्हाला भाकरीविषयी सांगत आहे, पण येशू मात्र भाकरीविषयी सांगत नव्हता. पुष्कळ लोकांना थोड्याशाच अन्नातून पुष्कळ लोकांना खायला देतो, म्हणून ते त्याच्या मागे चाललेले होते. आज तुम्ही येशूच्या मागे कशासाठी चाललेला आहात? हा प्रश्न आहे सगळ्यात मोठा. लक्षात घ्या की तुम्ही येशूच्या मागे केवळ भाकरीसाठी, केवळ आशीर्वादासाठी, तुमच्या भौतिक गरजा पूर्ण होण्यासाठी, केवळ माझा बिझनेस चालावा यासाठी, केवळ माझ्या घरामध्ये शांती असावी यासाठी, केवळ आरोग्य असावं यासाठी, माझ्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असाव्या यासाठी, किंवा माझी नोकरी चांगली चालावी, माझा बॉस नेहमी माझ्यावर खुश असावं, माझ्या गाडीचा कुठेही कधी ऍक्सिडेंट होऊ नये यासाठी तुम्ही येशूच्या मागे चाललात का? कारण बरीच लोक यासाठीच येशूच्या मागे चाललेत. बरं, बऱ्याच लोकांना यासाठीच, कारण हे सगळं नाशवंत अन्नासाठी श्रम करणं चाललेलं आहे. बरीच लोक हे नाशवंत अन्नासाठी करत आहेत. एक व्यक्ती होता आणि एक व्यक्तीने काय केलं माहिती आहे? येशू ख्रिस्ताने त्याचं उदाहरण सांगितलेलं आहे. तो त्याच्या संपत्तीला म्हणजे त्याच्या शेताला खूप मोठं पीक आलं आणि पीक आल्यानंतर त्याने काय केलं?